नमस्कार पब्लिक. हाय माझा पहिला ब्लॉग. मी आलतो वरात आणि मी चाललो घरी. आहे पोनगी आपली तूर तुले खास आहे. मग चाललो मी घरी. वरात फक्त तूर पासाठी चालतो रे बा. मग तूर गिर पाहिली, तूर तुले का जाती, तुरील मस्त फुलं गिरायले. मग चाललो मी घरी. हे पाहून घ्या बा दुसरे तुरले चांगले आहे, पण त्यात गाजर गवत आहे रे बा. एकदा पाहूनच घ्या तुम्ही. तूर चांगली आहे पण त्यात गाजर गवतच आहे रे बा. गाजर गवत कमी तूरच जास्त रे बा. मग चाललो बा मी घरी. आणि हे पाहून घ्या आपली कढाईले खास आहे रे बा. लेवाळेला एकदा तुम्ही पाहूनच घ्या. आणि हे पाहून घ्या आपली कढाई. मग निघलो रे बा घरी. गाडीची वाट पाहिली पण गाडी काही भेटली नाही. मग चाललो मी घरी. आपल्या वाराच्या धुऱ्याजवळ मस्त झाड आहे रे बा. मी त्या झाडाखालून चाललो रे बा घरी. हे पाहून घ्या आपल्या घराच्या इकडे रस्ता आणि इकडे आहे रे बा नदी. चला रे बा तुम्हाला नदी दाखवतो. इकडेतले मोठं गारण आहे भाऊ. इकडे डुकरं रोडली राहतात रे बा. अबे इकडे सरप बिल्ली आहेत रे बा. पण मला काल सरप दिसला रे बा. 4-5 सरप होते एका ठिकाणी. नदीत होते रे बा ते. जास्त दूर नाही राहिली रे बा नदी. आता जवळच आली रे बा नदी. नदीतून जागते मला घरी. आता 15 दिवसात तुरीला शेंगा लागतात रे बा. मग डबल येतो रे बा मी वावरात तुरीच्या शेंगा खायले. मग तुरीच्या शेंगाची भाजीला खास लागते रे बा. आता 15 दिवसात वावरात यागते रे बा. हरभरा पेरला की नाही डुकरं रोटले का पुरा खाऊन चेक करून टाकतात रे बा. झाले आली रे बा नदी. बस आलीस आता. बस दाखवतो आता डायरेक्ट नदी तुम्हाला. बुरट पाणी आहे रे बा तिले. रात्री कासं निघतात रे बा नदीच्या बाई. रात्री एक दिवस आलतो मी. मला कासं दिसला रे बा. मग हे पाहून घ्या पोट्टे आली नदी. इकडे बिले मोठी आहे आणि इकडे बिले मोठी आहे रे बा. इकडे बिले मोठी आहे. हे पाहून घ्या इकडे बिले मोठी आहे. आणि हे पा इकडून बी एकदा नजारा पाहून घ्या. मग मी चाललो घरी. आता पाहिली गेली नदी. मग चाललो मी घरी. आणि हे पाहून घ्या पायानं पाणी येते रे बा बाहेर. मग मी चाललो घरी. वावरात पाण्याचं टेन्शनच नाही रे बा. पाईप गीट टाकले की डायरेक्ट पाणी येते रे बा वावरात. त्या खडकीतून खडकीला मोठं पाणी येते. एक दिवस पूर आलता लय मोठं पाणी आलतं रे बा. मग निघलो रे बा मी घरी. आणि गाडी दिसायला पाहिजे रे बा. घरा लोक जायचे लोक पाय दुखतात रे बा आता माही. मग निघलो रे बा घरी. आता घरी जाऊन मला कोठ्यात जागीन. मग घरी माझ्या दारापुढीले खास झाड आहे रे बा. मग मी चाललो घरी आता. आमच्या गावात 3-4 ब्लॉक राहत रे बा. ते तुले खास ब्लॉक काढतात. मी बी सोचलं मी बी काढणं शिकलो रे बा ब्लॉक. चाललो बा आम्ही आता घरी. जास्त दूर नाही राहिलं रे बा आता घर. एखादी गाडी नाही दिसू राहिली गाडीवर बसत. आज लिहून आहे रे बा. म्हणून तर मी घर चाललो. इथल्या लवकर नाही तर बा सकाळी येणे संध्याकाळी घर जाणे. ओ कल नाही आना मुझे तड़पाना. उमा रुक जाना जमाना. ओ कल नहीं आना मुझे तड़पाना. उमा रुक जाना जमाना. ओ मुट्टे मुट्टे चोरी चोरी. गाणं जर आवडलं असेल तर लाईक करा. चॅनलला सबस्क्राईब करा. मग गाणं गेलं म्हणणं आलं. मग मी निघलो रे बा घरी. आजचं वातावरण तर लयच खतरनाक आहे रे बा. एकदा तुम्ही पाहूनच घ्या. तुम्हाला दाखवूनच देऊ का आजचं वातावरण. हे पाहून घ्या ना मग आजचं वातावरण. हे पाहून घ्या. इकडं मस्त झाडं झुडपात रे बा. मग चाललो रे बा घरी. जास्त काही दूर राहिलं नाही आता गाव. मग आता जास्त दूर काय राहिलं नाही रे बा रोड. मग एखादी गाडी भेटली की चाललं रे बा गाडीवर. लय पाय दुखू राहिले. मग आजचं पैदल रे बा. मी एकटाच होतो रे बा. माझं कोण नव्हतं. मला काही भेव लागत नाही रे बा. मी एकटाच होतो. मग आला रे बा रोड. एकदा तुम्हाला दाखवूनच देऊ का. मग पाहूनच घ्या रे बा रोड आता तुम्ही. ना आला रोड. आता रोडावर जातो रे बा. म्हणजे लय अकोलचे पाय दुखू राहिले माही. आता जातो मी रोडावर. आणि रोडावरून गाडी भेटली पाहिजे रे बा एखादी. मग आला भू रोड. आणि मी चाललो आता रोडावर. एखादी गाडी भेटली मग चाललो जातो तर गाडीवर मी. डायरेक्ट तुम्हाला भेटीन गावात. मग पाहून घ्या आता आलो रोडावर मी. पाहून घ्या मग आता ते आपल्या गावाच्या इकडे रोड. मग आलो भूमी गावात. हे पाहून घ्या मग आपल्या गावापुढे कमान आहे. मग आपल्याला इकून जाग होतं. आपलं कोटे इकडे आहे. मग आपल्याला इकून जाग होतं. मग चाललो रे बा आता कोट्यात मी. हा आपल्या कोट्याच्या इकडे रस्ता. मग चाललो रे बा मी आता निघलो आता. चला तुम्हाला कोटगिरी दाखवतो. पिलगिरी दाखवतो. आपल्या घरापुढचं झाडगिरी दाखवतो. आपलं घर बी दाखवतो. चला तुम्हाला दाखवतो आता पुढे. ब्लॉक शेवट लोक पाहून घ्या रे हो. इकडे कार्यक्रम होता रे बा. मग मी निघलो इकून. अटी जवळपास हापशी बी आहे रे बा. आणि चला तुम्हाला हापशी गिपशी दाखवतो. मग मी निघतो घरी. चला रे बा आता काही जास्त दूर नाही राहिलं रे बा. कुटुंब आहे आता नक्कीच हापशी आहे रे बा. हापशी गिपशी दाखवतो तुम्हाला आता. चला रे बा मग चाललो मी आता कोट्यात. आणि जास्त दूर काही राहिलं नाही ना. आपलं घर भेटी जवळ आहे रे बा. मग निघलो आता मी घराच्या इकडे. कोट्याजवळ बी चालतो रे बा मग मी. आलं रे बा कुटुंब आहे. आता तुम्हाला दाखवून देतो. मग आलं बुमा कोटं. आणि आता जास्त काही दूर राहिलं नाही. हे पाहून घ्या आपलं कोटं. तुम्हाला दाखवून देतो एकदा.
आणि पाहूनच घ्या मग मा कोटन हे आलं बुमा कोटन हे दोन ते इकडे इकून तिकून निंबाचे झाडं. आणि मग मी चाललो आता कोट्यात आणि हे पा आपलं कोटं आणि हे पा आपल्या कोट्यातले पिलं न साहेबा साधं आपलं कोटं आणि हे बुईकून कुटार. आणि मग मी निघलो आता घरी. मग निघलो रे बा घरी आणि दाखवूनच येत होतो मा घर कुकडं येतं हे पा मा घराच्या इकडला रस्ता. तो एक पोट्टा बी ब्लॉक काढले रे बा आणि तो आणि मले घेतो आणि मी म्हणून त्याला घेतो. आणि मग मी चाललो रे बा घरी आणि एवढं मोठं एवढं चांगलं सीताफळ झाड कोणाचं आहे रे, हे तर शिबोमचं आहे रे बा. आणि मग मी निघलो घरी. तुम्हाला मा मागं दिसत तशी विहीर हे आमच्या गावची सरकारी विहीर. या विहिरीतून भेटते रे बा सगळ्या गावाला पाणी. या विहिरीच्या माता आहे रे बा आमचं जीवन. या विहिरीलाच पाणीच नसलं तर मग आम्ही पाणी कुठून प्याय रे बा. तुम्हाला तिकून दाखवलंच तो कार्यक्रम हाय रे बा तो कार्यक्रम. मी निघलो रे बा घरी ना आता आपलं आलं घर. आता काही जास्त दूर आलं नाही मग आम्ही चाललो रे आता घरी. आलो रे बा घरी आहे माझ्या घरापुढचं झाड. आणि मी आलो रे बा घरी आहे माझ्या घरापुढचं झाड. आणि हे आजच्यासाठी एवढंच. भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. ते लोक चॅनलला सबस्क्राईब करून टाका.